Hello students, today we are going to learn the next part of our POC 1 subject that is called as isomerism. हा जो पार्ट आहे तुम्ही तो 11th 12th सायन्स मध्ये ऑलरेडी शिकला आहात, but still it is important for our end semester exam also. So let's understand what is meant by isomerism. याची डेफिनेशन आहे isomerism, it is the phenomena of existence of what or more compounds. दोन किंवा जास्त कंपाउंड्स काय एक्झिस्ट करतात which have the same molecular formula. असे कंपाउंड्स आहेत की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. सो दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज आयसोमरिझम. आणि जे कंपाउंड्स हा आयसोमरिझम प्रकार दाखवतात दोज आर कॉल्ड एज आयसोमर्स ऑफ ईच अदर. ही झाली सिंपल डेफिनेशन. नेक्स्ट पॉइंट आहे इट्स क्लासिफिकेशन. So isomerism is classified basically mainly into two parts. First part is what? Structural isomerism and second part आहे stereo isomerism. या दोघांमध्ये फरक काय आहे चला समजून घेऊया. What is structural isomerism? नावातच त्याचा मीनिंग आहे. Two or more compounds have the same molecular formula but different structural formula. Molecular formula सारखा आहे दोन कंपाउंड्सचा, परंतु स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असणार आहे. तर अशा आयसोमर्सला किंवा अशा फिनॉमिनाला म्हणतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि दुसरा पार्ट आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. याचा मीनिंग काय आहे? स्टिरिओ आयसोमेरिझम मीन्स देयर इज अ डिफरंट कंपाउंड्स हॅव द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड व्हॉट मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो, म्हणजे यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल, स्ट्रक्चर फॉर्म्युला सारखा असेल, बट परंतु फरक काय एक्झॅक्टली या दोघांमध्ये? डिफरंट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स और ऍटम. ग्रुपची अरेंजमेंट किंवा ऍटमची अरेंजमेंट स्पेस मध्ये थोडीफार कुठे ना कुठेतरी वेगळी असेल. आता हा जो पार्ट आहे थेरॉटिकल झाला, तर ज्यावेळेस आपण याचे एक्झाम्पल्स बघूया डिटेल मध्ये आपल्याला हे समजेल. सो अगेन आय एम रिपीटिंग, आयसोमेरिझम क्लासिफाइड इंटू टू मेन टाइप्स. फर्स्ट इज स्ट्रक्चर आयसोमेरिझम, दिस वन, अँड सेकंड इज स्टिरिओ आयसोमेरिझम. तर आपण ना डिटेल मध्ये विथ एक्झाम्पल समजून घेऊया. नाव अगेन क्लासिफिकेशन, स्ट्रक्चरल इज ऑल्सो कॉल्ड एज constitutional isomerism, second is stereo isomerism. First part structural isomerism, आपण आता याची डेफिनेशन बघितली. It is subclassified as there are total 5 types. First is chain isomerism, position isomerism, functional group isomerism, then metamerism, tautomerism. The first part subclassification of structural isomerism. Second is what? Stereo isomerism. मग stereo isomerism also subclassified into geometric isomerism and optical isomerism. तर आता आपल्याला हा जो पार्ट आहे stereo isomerism हा POC 3 या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायला भेटेल, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये युनिट आहे स्टिरिओ केमिस्ट्री और स्टिरिओ आयसोमेरिझम बद्दल. बट इन द फर्स्ट इयर आपल्याला मेन असणार आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि त्याचे हे 5 सब क्लासिफिकेशन सब टाइप. सो लेट्स अंडरस्टँड दिस विथ द डिटेल. जर मी याला समराइज करायचा प्रयत्न केला, सो आय कॅन गेट दिस पर्टिक्युलर वर्ड ट्री डायग्राम. सो इन एक्झाम तुम्ही अशी ट्री डायग्राम काढून खाली एक्सप्लेन करू शकता. बघा, आयसोमेरिझम मेन टाइप स्ट्रक्चर आयसोमेरिझम आणि सेकंड मेन टाइप स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चर आयसोमेरिझम सब क्लासिफाइड इनटू 5 टाइप्स. फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम, पोजिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. तर आपल्याला फर्स्ट इयर POC 1 मध्ये आपल्याला फक्त आयसोमेरिझम हा पार्ट आहे. आणि आफ्टर द POC 3 जस्ट सेकंड इयरचा 4th सेमिस्टर येईल, त्यामुळे तुम्हाला डिटेल मध्ये स्टिरिओ आयसोमेरिझम आहे. तरी विथ एक्झाम्पल आय विल एक्सप्लेन इन शॉर्ट. तर त्याचं सब क्लासिफाइड आहे जिओमेट्रिक आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो नेक्स्ट पार्ट, लेट्स अंडरस्टँड द स्ट्रक्चर आयसोमेरिझम विथ इट्स सब क्लासिफिकेशन. जर राईट अ डिटेल नोट ऑन स्ट्रक्चर आयसोमेरिझम असते तर तुम्हाला त्याचे मीनिंग, त्याचे एक्झाम्पल आणि काय सब क्लासिफिकेशन असतात. सो फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम. आता नाव त्याचं मीनिंग आहे, बघूया व्हॉट इज मीन बाय चेन आयसोमेरिझम. When 2 or more compounds have the same molecular formula but different parent chain or different carbon skeleton is called as chain isomerism. In short, same molecular formula but different structural formula. Let's understand with the example. बघा ह्या केस मध्ये बघा, इथे काय आहे 4 कार्बन आहेत आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे हा अल्केन आहे. दिस एक्झाम्पल ऑफ व्हॉट? स्ट्रेट चेन कंपाऊंड, ब्युटेन, N-ब्युटेन.
आणि सेम जर मी याच एन ब्युटेन ऐवजी मी काय घेतलं आयसोब्युटेन काय केलं मी ड्रॉ केलं, किंवा जर आपण आयपीएसी नॉमेनक्लेचर बघितलं बघा 1 2 3 हे झाले 3 कार्बन आणि 2 नंबरच्या कार्बनला हा जो मिथिल ग्रुप आहे हा काय आहे सबस्टिट्यूएंट आहे, म्हणून आयपीएसी नॉमेनक्लेचर काय येईल 2 मिथिल प्रोपेन. प्रोपेन का 3 कार्बन म्हणजे काय प्रोपेन, कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे अल्केन प्रोपेन, आणि ह्या प्रोपेनच्या 2 नंबरच्या कार्बनला काय आहे सबस्टिट्यूशन मिथिल. सो इट इज अ आयपीएसी नॉमेनक्लेचर. It is called as IUPAC or IUPAC nomenclature, किंवा याला आपण काय म्हणतो कॉमन नेम. याच्या अगोदर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे IUPAC नॉमेनक्लेचर क्लासिफिकेशन अँड कॉमन नेमचा. जर तुम्ही तो बघितला नसेल तर आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक देऊन टाकेल. यू जस्ट विजिट अँड वॉच दिस व्हिडिओ. सो ह्या केस मध्ये काय फरक आहे आपण समजून घेऊया. चेन आयसोमेरिझम सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, म्हणजेच काय बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय की काउंट द नंबर ऑफ कार्बन आयटम्स. बघूया पहिले कार्बन आयटम किती आहेत 1 2 3 4 टोटल किती कार्बन आहेत 4 झाले. बर नंबर ऑफ हायड्रोजन आयटम किती आहेत 3 आणि हे बघा हे 3 5 7 आणि हे 3 10 टोटल झाले हायड्रोजन 10. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे एन ब्युटेनचा C4H10. आणि जर ह्या केस मध्ये मी आयसोब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला काउंट द नंबर ऑफ कार्बन ते सुद्धा किती आहे बघा 4 आहेत, आणि काउंट नंबर ऑफ हायड्रोजन त्याची पण संख्या काय येईल H10. सो इन दिस केस 2 कंपाउंड्स आर एक्झिस्ट, वेगवेगळे कंपाउंड आहे एक्झिस्ट करतायत. एक आहे स्ट्रेट चेन कंपाउंड एन ब्युटेन आहे आणि दुसरा ब्रँच चेन आहे तो आहे आयसोब्युटेन. पण काय दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम बट स्ट्रक्चर इज डिफरंट. सो आता हे चेन मध्ये डिफरन्स आहे त्यामुळे याला म्हणतात चेन आयसोमेरिझम, आणि हे दोघं कंपाऊंड एकमेकांचे काय आहेत चेन आयसोमर्स आहेत. म्हणून जे कंपाऊंड हा फिनॉमिना दाखवतात त्यांना म्हणतात चेन आयसोमर्स ऑफ इच अदर. इथे बघा इथे एक्सप्लेन केलाय these are the chain isomers of each other as they have different carbon skeleton. म्हणजे काय कार्बन अटॅचमेंट काय वेगवेगळे आहे बट सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज C4H10. हा फर्स्ट पार्ट झाला चेन आयसोमेरिझमचा. नाव नेक्स्ट पार्ट आहे सेकंड टाइप पोझिशन आयसोमेरिझम. नाव तर त्याचा मीनिंग आहे दिस आयसोमेरिझम फिनॉमिना इन विच डिफरंट कंपाउंड्स हॅव सेम फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप सारखा असेल दोघं कंपाउंडचा ऍट डिफरंट पोझिशन, फक्त पोझिशन वेगळी असते त्या फंक्शनल ग्रुपची. लेट्स टेक एन एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी बघा 1 क्लोरोब्युटेन हा एक एक्झाम्पल आहे आणि 2 क्लोरोब्युटेन हा एक एक्झाम्पल आहे. बघूया ह्या केस मध्ये नंबरिंग कुठे येणार 1 2 3 4, कारण की हा जो आपला क्लोरीन आहे इट इज कॉल्ड एज हॅलोजन. हॅलोजन काय आहे इट इज अ फंक्शनल ग्रुप. तो ज्या कार्बन अटॅच आहे त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. सो नंबर इज 1 म्हणून नाव आलं 1 क्लोरो. आता 4 कार्बन आहेत, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे अल्केन आहे त्यामुळे अल्केन ब्युटेन म्हणून नाव आलं अल्केन ब्युटेन. पुढे काय आहे जर मी सेम एक्झाम्पल घेतलं नंबरिंग केलं 1 2 3 4 अगेन क्लोरीन हॅलोजन आहे बट हा ज्या कार्बनला काय आहे सबस्टिट्यूट आहे त्या नंबरला काय त्या कार्बन नंबर आला 2 त्यामुळे काय म्हणतात 2 क्लोरोब्युटेन. आता काय फरक आहे जर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण चेक केला बघूया. चला नंबर ऑफ कार्बन काउंट करूया 1 2 3 4 C4. बर नंबर ऑफ हायड्रोजन काउंट केलं तर ते किती येतात 3 आणि 2 5 6 6 7 8 9 इथे 9 आहेत आणि यांना एक क्लोरीन Cl1. सेम इन दिस केस जर काउंट केलं तर C4 आहे 4 कार्बन आहेत आणि हायड्रोजन काउंट कराल तर ते पण काय येईलच 9च येणार 9 हायड्रोजन आणि एक क्लोरीन. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज ऑल्सो सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे आणि इथे फंक्शनल ग्रुप पण सारखा आहे. इथे बघा सेम फंक्शनल ग्रुप इथे पण क्लोरीनच आहे आणि इथे पण क्लोरीनच आहे. डिफरंट फंक्शन ग्रुप नाही सेम फंक्शन ग्रुपचा आहे. सो फक्त त्यांची पोझिशन वेगळी आहे. ह्या केस मध्ये हायड्रोजन आयटम 1 नंबर अटॅच आहे कार्बनला, ह्या केस मध्ये 2 नंबरला आहे. सो दीज आर कॉल्ड एज पोझिशनल आयसोमेरिझम किंवा अशा कंपाउंड्स म्हणतात पोझिशन आयसोमर्स ऑफ इच अदर. पुढचं एक्झाम्पल घेऊया बघूया. इन दिस केस काय आहे 1 ब्युटीन. ब्युटीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन आहे आणि 2 ब्युटीन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्या केस मध्ये नंबर जर मी दिलं 1 2 3 4
4 म्हणजे किती आले 4 कार्बन आणि कार्बन कार्बन काय कार्बन नंबर 1 मध्ये आणि 2 मध्ये काय आहे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्यामुळे त्यातला लोएस्ट लोखंड लिहायचा. लोखंड नंबर किती आहे 1 लोएस्ट. सो 1 आता हा ENE ब्युटेनचा ब्युटीन होईल का कारण कार्बन डबल बॉन्ड आहे, हा अल्किन झाला. सेम जर मी याला नंबरिंग केलं कुठून पण द्या सेम येईल 1 2 3 4. तर कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3 मध्ये काय आहे डबल बॉन्ड, मग त्यातला लोएस्ट लोखंड लिहायचा म्हणून इथे काय आलं 2 ब्युटेन. तर ह्या केस मध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तो काय आहे अल्किन. अल्किन इज अ फंक्शनल ग्रुप, पण सेम फंक्शनल ग्रुप आहे बट पोझिशन इज डिफर. या ठिकाणी 1 नंबर पोझिशन आहे कार्बनच्या, त्या ठिकाणी 2 नंबर पोझिशन आहे कार्बनच्या. सो इट इज कॉल्ड एज पोझिशनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. वन मोर एक्झाम्पल बघूया. या केस मध्ये बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगला आपण शिकलो आहोत ऑलरेडी. दिस कॉल्ड एज पॅरा पोझिशन. दिस कॉल्ड एज ऑर्थो. दिस इज मेटा पोझिशन. त्या केस मध्ये अगेन क्लोरीन फंक्शन ग्रुप सेम आहे, इथे पण क्लोरीन फंक्शन ग्रुप सेम आहे, फक्त जो सेकंड क्लोरीन आहे त्याची पोझिशन कुठे आहे ह्या केस मध्ये ऑर्थो पोझिशनला आहे आणि ह्या केस मध्ये त्याची मेटा पोझिशनला आहे. बघा नाव काय आलं ऑर्थो डायक्लोरो. डाय म्हणजे दोन क्लोरीन आहेत डायक्लोरोबेन्झीन आणि या ठिकाणी मेटा डायक्लोरोबेन्झीन. मेटा का बरं सेकंड क्लोरीन हा मेटा पोझिशन अटॅच झाला आहे आणि या केस मध्ये हा ऑर्थोला अटॅच झाला आहे. सो ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन मेटा डायक्लोरोबेन्झीन. आउट ऑफ दिस 3 एक्झाम्पल तुम्ही पेपर मध्ये 2 किंवा 1 एक्झाम्पल लिहू शकता. सो इन दिस केस these are called as same functional group but different position of that functional group. So these are positional isomers of each other. हा झाला second type of what our structural isomerism. Now third type which is called as functional group isomerism. समजून घेऊया. The phenomena in which different compounds with the same molecular formula have different functional groups called as functional group isomerism. आता परत सांगतो काय म्हणताय सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे पण त्यांच्यामध्ये जो फंक्शन ग्रुप अटॅच आहे तो डिफरंट आहे. जर आपण अगोदरचा पार्ट बघितला इन केस ऑफ पोझिशन आयसोमर आपल्याला काय होतं सेम फंक्शन ग्रुप आहे. इथे फंक्शन म्हणजे समजा असे हॅलोजन इथे पण हायड्रोजन आहे, इथे समजा अल्किन असेल ह्या केस मध्ये तर दुसऱ्याकडे मग काय आहे अल्किन फंक्शन ग्रुप आहे. या केस मध्ये काय आहे क्लोरीन आहे हॅलोजन सेम फंक्शन ग्रुप आहे त्यामुळे ते म्हणतात पोझिशन आयसोमर. बट इन केस ऑफ फंक्शन आयसोमर काय तसं नसतं. म्हणजे काय मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा असेल बट फंक्शनल ग्रुप इज डिफरंट. चला आपण एक्झाम्पल से काय करूया अंडरस्टँड करून घेऊया समजून घेऊया. इन दिस केस बघा काय इथिल अल्कोहोल सगळ्यांना माहिती इथिल म्हणजे अल्किल. बघा 2 कार्बन आहेत हा इथिल आहे मी याला असू शकतो C2H5 त्याला अल्कोहोल ग्रुप म्हणजे काय OH ग्रुप अटॅच झाला म्हणून इथिल अल्कोहोल किंवा मी याला इथेनॉल करू शकतो. आणि ह्या केस मध्ये बघा डाय इथिल इथर. इथरचा फॉर्म्युला काय आहे ROR डॅश. इथे R दोघं ठिकाणी काय सेम आहे मिथिल म्हणून 2 मिथिल आहेत म्हणून डाय मिथिल इथर. हा झाला इथर. आता बघा इथर हा फंक्शन ग्रुप वेगळा आहे अल्कोहोल हा फंक्शन ग्रुप वेगळा आहे पण या दोघांचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काउंट केला नंबर ऑफ कार्बन नंबर ऑफ हायड्रोजन बघूया. ह्या केस मध्ये कार्बन 1 2 2 कार्बन आहेत. हायड्रोजन काय आहेत बघा कार्बन 1 2 हायड्रोजन 5 आणि हा एक का आला 6 C2H6 आणि एक ऑक्सिजन. ह्या केस मध्ये बघू बरं 2 कार्बन 6 हायड्रोजन 1 ऑक्सिजन सेम आहे का C2H6O मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सेम आहे बट फंक्शन ग्रुप वेगवेगळे असणार आहे. एक अल्कोहोल आहे ते काय आहे इथर आहे तर दोघांचा काय फंक्शन ग्रुप वेगळा असल्यामुळे त्यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी ह्या वेगळ्या असतील. सो दिस टाइप्स ऑफ आयसोमर्स आर कॉल्ड एज फंक्शनल आयसोमर. सेकंड एक्झाम्पल घेऊन बघूया ऍसिटोन. ऍसिटोन म्हणजे काय आपला हा कीटोन ग्रुप आहे C+O. या ठिकाणी दोघं मिथिल ग्रुप आहे आणि या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप घेऊन बघूया प्रोपिऑन अल्डिहाइड C+OH किंवा मला CHO असं पण लिहितात. ठीक आहे. सो इन दिस केस काय आहे की जर नंबर ऑफ काउंट केले कार्बनचे आणि हायड्रोजनचे बघूया कार्बन 1 2 3 कार्बन आहेत टोटल 3 कार्बन्स आर देयर. नंबर ऑफ हायड्रोजन्स 3 आणि 2 5 आणि
6वा म्हणजे टोटल C3H6 आणि ऑक्सिजन परत काय आला एकच आला. नाउ इन दिस केस बघूया नंबर ऑफ कार्बन अगेन काउंट करूया 1 2 3 तीन कार्बन झाले. नंबर ऑफ हायड्रोजन हे 3 आणि हे 3 टोटल 6 C3H6 आणि एक ऑक्सिजन. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट फंक्शन ग्रुप वेगळे आहे. एकामध्ये कीटोन फंक्शन ग्रुप आहे तर एकामध्ये अल्डिहाइड फंक्शन ग्रुप आहे. त्यामुळे फिजिकल प्रॉपर्टी आर डिफरंट and chemical properties also different. So these are called as functional group isomerism. काय आहे पोझिशन आयसोमेरिझम मध्ये काय असतं सेम फंक्शन ग्रुप असतात फक्त त्याची पोझिशन वेगळी असेल. बट इन केस ऑफ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सारखा असला तरी फंक्शनल ग्रुप हे वेगवेगळे आहेत. So up to till now these are three main parts subtype of our structural isomerism under the isomer point. आता पुढचे दोन पार्ट आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे अजून बघूया. फोर्थ पार्ट इज कॉल्ड एज मेटामेरिझम. नाव हे समजून घ्या थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं कदाचित बट इट इज व्हेरी सिंपल. डिफरंट कंपाउंड्स नाव व्हाट इज मेटामेरिझम डिफरंट कंपाउंड्स विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द सेम फंक्शनल ग्रुप. मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखा आहे फंक्शनल ग्रुप सारखा आहे बट काय फरक आहे हॅव्हिंग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ द फंक्शनल ग्रुप. काय आहे सेम फंक्शनल ग्रुप आहे पण त्या फंक्शनल ग्रुपच्या काय आहे आयदर साइडला नंबर ऑफ कार्बन जे आहे ते अनइक्वली काय असणार डिस्ट्रीब्युट असणार आहे. डोंट वरी आपण हे एक्झाम्पल सहित समजून घेऊया. त्याला म्हणतात मेटामेरिझम आणि जे आयसोमर्स मेटामेरिझम शो करतात त्यांना मेटामर्स असं म्हणतात. लेट्स अंडरस्टँड विथ एन एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल इथे बघा इथॉक्सी इथेन हे मी नाव दिलं आहे. इथॉक्सी म्हणजेच काय जर बघा हा म्हणजे इथे काय आहे ROR हा झाला आपला जनरल फॉर्म्युला. इथे R काय आहे C2H5 म्हणजे का हा इथिल आहे हा पण इथिल आहे. ओके बट ह्या केसमध्ये नाव काय दिलं इथॉक्सी म्हणजे काय इथेन ग्रुपला काय आहे ऑक्सिजन अटॅच झाला इथॉक्सी इथेन. आणि ह्या केसमध्ये काय केलं बघा हा झाला मिथॉक्सी प्रोपेन. बघा सांगतो हा मिथिल ग्रुप आहे त्याला ऑक्सिजन ग्रुप अटॅच झाला म्हणजे नाव आलं मिथॉक्सी. आणि हे जे कार्बन्स आहे हे 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपेन मिथॉक्सी प्रोपेन. आता वर आपण काय शिकलो मेटामेरिझम मध्ये की डिफरंट कंपाउंड्स विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. जर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक केला चला नंबर ऑफ कार्बन नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम काउंट करूया. ह्या केस मध्ये 1 2 3 4 कार्बन आहेत. बर हायड्रोजन 3 बघा 3 आणि 2 5 आणि हे 3 5 टोटल किती झाले 10 H4 आणि एक ऑक्सिजन C4H10O. आणि ह्या केस मध्ये बघूया नंबर ऑफ कार्बन अगेन किती आहे C4 आहे. नंबर ऑफ हायड्रोजन काउंट करा हे 5 आणि हे 5 टोटल अगेन किती आले C4H10 आणि एक ऑक्सिजन. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम फंक्शन ग्रुप आहे ह्या केस मध्ये बघा. ओके इट इज इथर फंक्शन ग्रुप आहे. सो या ठिकाणी काय आहे काय म्हणतोय इथे आपण काय शिकलोय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हॉट कार्बन ॲटम. या केस मध्ये बघा ऑक्सिजन सेंटरला या साइडला 2 कार्बन आहेत या साइडला 2 कार्बन आहेत. बट ह्या केस मध्ये इथे ह्या साइडला फक्त एकच कार्बन आहे ऑक्सिजनच्या लेफ्ट साइडला आणि ह्या साइडला किती कार्बन आहे टोटल 3 कार्बन आहेत. सो हे दोघं एकमेकांचे मेटामर्स आहेत. सो कंपाउंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आपण हे वरच बघितलं आता. आणि काय आहे सेम फंक्शनल ग्रुप दॅट इज कॉल्ड एज इथर. इथर हा फंक्शनल ग्रुप आहे जो मी आता समजून सांगितलं तुम्हाला. बट हॅव डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स अटॅच टू इथरियल ऑक्सिजन. त्या ऑक्सिजनला काय आहे जे कार्बन्स आहेत ते अनइक्वल डिस्ट्रीब्युट आहे. बघूया अजून एक एक्झाम्पल इथं मी ऍड केलं आहे मिथिल प्रोप्रिल अमाइन. तुम्ही वरचं सफिशियंट आहे तर तुम्ही हे पण ऍड करू शकता दुसरा डायथिल अमाइन. बघा आता आपला अमाइन ग्रुप आहे ठीक आहे नायट्रो अमाइनच्या एका साइडला 1 कार्बन आहे आणि दुसऱ्या साइडला 3 कार्बन आहे. पण ह्या केस मध्ये या पर्टिक्युलर अमाइनच्या एका साइडला 2 कार्बन आहेत आणि ह्या साइडला पण 2 कार्बन आहेत. ह्या वेळी काय अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स फॉर मॉलिक्युल इन दिस मॉलिक्युल. सो मिथिल प्रोपिल अमाइन अँड डायथिल अमाइन हे एकमेकांचे काय मेटामर्स आहे. आणि हा जो फिनॉमिना आहे त्याला म्हणतात मेटामेरिझम. सिंपल related to metamerism part. Last part is what tautomerism. Let's highlight tautomerism. काय बघूया
सेम कंपाउंड्स एक्झिस्ट ऍज अ मिक्सचर ऑफ 2 or more. सेम कंपाउंड आहे तो एक्झिस्ट करतो एक किंवा दोन कंपाउंड मध्ये. बघूया, समजून सांगतो. स्ट्रक्चरली डिस्टिंक्ट मॉलिक्यूल विच आर इन रॅपिड इक्विलिब्रियम विथ इच अदर. काय कोएक्झिस्ट करतो एका पार्ट मध्ये दुसऱ्या पार्ट मध्ये, बट इन इक्विलिब्रियम. दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज टॉटोमेरिझम. आता हे झालं थेओरेटिकल. आपण एक्झाम्पल्स इथे समजून घेऊया. सच इंटर कन्व्हर्टिंग आयसोमर म्हणजे काय, हा आयसोमर इंटर कन्वर्ट होत असतो, कधी ह्या फॉर्म मध्ये तर कधी त्या फॉर्म मध्ये. सो इट इज कॉल्ड एज टॉटोमर्स. हा फिनॉमिना दाखवतो, त्यांना एकमेकांचे टॉटोमर्स म्हणतात. बघूया, इथे एक्झाम्पल दिलंय. इन नियरली ऑल केसेस इट इज प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे काय, हायड्रोजन. which shifts from one atom to another atom in the molecule form is tautomer. बघूया या केस मध्ये बघा, इट इज कॉल्ड एज कीटो फॉर्म. कीटो म्हणजे आपला कीटोन ग्रुप आहे बघा, सी डबल बॉन्ड ओ, हा झाला फंक्शनल ग्रुप कीटोन. याच्या पुढचा जो कार्बन आहे तो आहे अल्फा कार्बन. ओके, अल्फा कार्बन कडे कोण आहे, हायड्रोजन. म्हणजे काय, हा झाला आपला प्रोटॉन. हा जो प्रोटॉन आहे तो काय होत आहे, शिफ्ट होतो. आता बघा, हा जो प्रोटॉन आहे हा शिफ्ट झाला आपल्या पुढच्या पर्टिक्युलर ऑक्सिजन कडे. म्हणजे काय, हा कार्बन कार्बन बॉन्ड आहे तो ब्रेक झाला. म्हणजे कार्बन बॉन्ड काय इथे आपल्याला कीटोन ग्रुप गेला आणि अल्कोहोल ग्रुप आला, म्हणजे इट्स कॉल्ड एज इनॉल फॉर्म. बट हा जो एरो आहे हा काय आहे, रिव्हर्सिबल. म्हणजे हे स्ट्रक्चर कधी इंटर कन्वर्ट होत असतात. हा काही वेळ कीटो फॉर्म मध्ये दाखवेल आणि काही इनॉल फॉर्म दाखवेल. सो इट इज व्हॉट एक्झिस्ट, कंपाउंड एक्झिस्ट ऍज अ मिक्सचर ऑफ 2 or more structurally distinct molecule. म्हणजे कधी कीटो फॉर्म पण दाखवेल, कधी इनॉल फॉर्म पण दाखवेल. सो इट इज कॉल्ड एज कीटो इनॉल टॉटोमेरिझम. इट इज व्हेरी कॉमन टॉटोमेरिझम. आणि जास्त करून हे कशामध्ये आढळतात, कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये हा टॉटोमेरिझम. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन डबल बॉन्ड ओ असतो त्यांना म्हणतात कार्बोनिल कंपाऊंड्स. सो हिअर हायड्रोजन ॲटम शिफ्ट. बघा हिअर हायड्रोजन ॲटम शिफ्ट रिव्हर्सिबली. रिव्हर्स म्हणजे तो शिफ्ट होणार, परत येणार त्याच्या जागेवर. फ्रॉम दी अल्फा कार्बन ऑफ द कीटो फॉर्म. ह्या कीटो फॉर्मचा हा अल्फा कार्बन होता, इथून शिफ्ट झाला टू द ऑक्सिजन ॲटम ऑफ द इनॉल. म्हणजेच काय, परत एकदा सांगतो, हायड्रोजन शिफ्ट झाला ऑक्सिजन ऑफ द फॉर्म आणि आपल्याला कीटो फॉर्म हा चेंज झाला इनॉल मध्ये. आणि हा रिव्हर्सिबल आहे. इट इज चेंजेस पर्टिक्युलर काय एकमेकांत इंटर कन्वर्ट होत राहतात. सो वन मोर एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल आधी दिलं आहे, इथिल ऍसिटो ऍसिटेट. ह्या केस मध्ये काय, इट इज अन इक्विलिब्रियम मिक्सचर. एक फॉर्म काय आहे, कीटो फॉर्म आहे आणि एक फॉर्म काय, इनॉल फॉर्म आहे. बघा ह्या केस मध्ये काय, हा जो पर्टिक्युलर कार्बन आहे बघा, दिस वन कार्बन, ह्या कार्बन कडे काय आहे, एक हायड्रोजन आहे. हायड्रोजन काय होत आहे, हा शिफ्ट होतो. म्हणजे काय, हायड्रोजन काय, प्रोटॉन. बघा जेव्हा तो शिफ्ट होतो, दिस ऑक्सिजन, कार्बन कार्बनचा बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आणि कार्बन डबल बॉन्ड करेल पुढच्या कार्बन सोबत आणि हायड्रोजन शिफ्ट झाला. सो कीटो फॉर्म चेंज झाला इनॉल फॉर्म मध्ये. इनॉल फॉर्म ओल म्हणजे काय, अल्कोहोल. बट ऍट रूम टेम्परेचर काय, 93% ऑफ कीटो फॉर्म. जास्त कुठे असतं प्रेझेंट मध्ये, हा पर्टिक्युलर ग्रुप कीटो फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो आणि ओनली 6% हा इनॉल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. इट इज अनदर एक्झाम्पल फॉर अवर अंडरस्टँडिंग पर्पज, टॉटोमेरिझम. So this all about the particular part of structure isomer in case of your first year POC1. तुम्हाला सेकंड इयर मध्ये तुम्ही जेव्हा जाल तर POC3 मध्ये तुम्हाला स्टिरियो आयसोमर हा डिटेल पार्ट आहे. So thank you for watching this video. In case of if you find this video helpful, valuable for your study purpose, so please I requesting you to share this video with your friends circle also, so they can get also from my channel. So thank you for watching this video. Have a nice time.